आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्य इथं घरी चल, घेऊन जायला आलो तुला। घरी नाही सूर्य, मी नाही येणार। आज डोंगरावर व्रत पूर्ण करताना जे काही घडलं त्यानंतर घरी कशी येऊ शकते मी? कुठल्या तोंडाने येऊ? कुठं जाणार आहेस? कुठं फिरत बसणार आहेस? नाही माहिती मला, पण मला अजून तुझ्या माझ्या लेकरांच्या नजरेतून खाली नाही पडायचं। हे बघ, तू चुकीचं वागलीच आहेस आमच्यासोबत, पण याचा अर्थ असा नाही की तू आत्ता पण काहीतरी चुकीचं केलंस। तिथं त्या डोंगरावर लोकांनी जे काही आरोप केले त्याच्यावरून हे सिद्ध होत नाही की तू व्रत तोडलेस म्हणून। तू काय खाल्लंस, काय पिलंस हे तिथं स्पष्ट दिसतच नाही, तर व्रत तुटण्याचा संबंध येतोच कुठं? आणि ती माणसं खोटं बोलत होती माहिती आहे मला। सूर्या, तुझा माझ्यावर विश्वास आहे? हे ऐकूनच मी भरून पावले बघ। ह्या दिवसाची मी लई वाट बघितली। आता माझं व्रत पूर्ण हो न हो मला काय बी फरक पडत नाही, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे हे ऐकून माझं व्रत पूर्ण झालं असं मला वाटतं। मला सगळं मिळालं बघ। तुझा माझ्यावर विश्वास आहे ऐकताना मला मरण जरी आलं ना तरी तुला माझ्या चेहऱ्यावर दुःख दिसणार नाही। मी मरण आनंदानं स्वीकारेन। बस, एवढं खुश व्हायची काही गरज नाही। आणि माझा तुझ्यावर कधीच विश्वास नसणार आहे, लक्षात ठेव। माझा माझ्या बायकोवर विश्वास आहे, कारण तिनं तुला औषध दिलं होतं म्हणून, आणि ती कधीच खोटं बोलणार नाही माहिती आहे मला। हे बघ, दिवसभर सगळ्यांना जेवढा त्रास झाला ना तेवढा तिला पण झाला। तू घरी आली नाहीस तर तिला रात्रभर झोप लागणार नाही, त्यामुळे तुझं घरी येणं गरजेचं आहे, म्हणून तुला घेऊन जायला आलं। चल। ठीक आहे, तुझा तुझ्या बायकोवर विश्वास का असेना, पण मी खाल्लं प्यायलं नाही, मनापासून व्रत केलं ह्याची तुला खात्री तरी पटली, तेच माझ्यासाठी मोठं आहे। आता लवकरच तो दिवस पण येईल जेव्हा तुला माझं म्हणणं पटेल, मी निर्दोष आहे हे पटेल, आणि तुझा माझ्यावर विश्वास पण बसेल। उशीर होतोय, जायचंय का? चला आता आत जाऊया। तुमचं हे घर तुमची वाट बघताय। थांब, या घरात पाहून नाही ठेवायचं तू। सूर्य, माझी आई माझ्या बालपणीच मेली माझ्यासाठी, चालती होत ना। मी घरात नाही येऊ शकत। आई अहो असं काय करताय? सूर्य तुम्हाला घरात घेऊन येण्याची तुम्ही वाट बघत होता की नाही? अहो मग आज तो दिवस आलाय। अहो सूर्य स्वतः आलाय, तुम्हाला घरात चला म्हणतोय, तरी तुम्ही नाही का म्हणताय आई? तो त्याच्या आईला नाही घेऊन आला, तो अशा एका बाईला घेऊन आलाय जिचं व्रत पूर्ण होण्यासाठी त्याची बायको दिवसभर झटत होती। या सगळ्यात मला माझ्यासाठी त्याच्या नजरेत फक्त रस्त्यावरच्या एखाद्या माणसासाठी दाखवावी तशी दया दिसते। आईसाठीची माया त्याच्या नजरेत दिसतच नाही मला। सूर्या, ज्या दिवशी तू जीवाच्या आकांतानं मला आई हाक मारशील त्या दिवशी मी आनंदानं घरात पाऊल ठेवेन, तोपर्यंत मी घरात येणार नाही। आई थांबा। आई, खोली जरा लहान आहे, पण तुमचा निर्णय आणि सूर्याची काळजी या दोन्ही गोष्टीची सांगड घालायला ना माझ्याकडे हा एकच उपाय होता। आई, तुम्ही जर इथे राहिलात ना तर तुम्ही जे ठरवलंय ना ते पण होईल
आणि सूर्याच्या डोळ्यासमोर पण राहाल. आणि तुम्ही काळजी करू नका, कोणाला काहीच त्रास होणार नाही. पण मला इथं आई प्लीज, आता पण बिण काही नाही. तुम्ही प्लीज इथे थांबायला नकार देऊ नका. आणि मला माहिती आहे ना, सूर्या पण तुम्हाला इथे थांबायला अजिबात अडवणार नाही. तू काय हे समजा माझ्यासाठी करतेस? तुझ्या अशा वागण्यानं ना माझ्या मनातला पेच अजून वाढत चाललाय. नेमकं कोणाच्या बाजूने आहेस तू? मी सत्याच्या बाजूने आहे. आणि हे तुम्हाला लवकरच पटेल आहे. आत्ता परिस्थिती खोट्याच्या बाजूने असेलही, पण ही अशी कायम थोडी ना राहणार आहे. थोडा वेळ लागेल, पण एक ना एक दिवस सगळ्यांना सत्य नक्कीच कळेल. त्यामुळे तुम्ही आता मनात कसलेही किंतु परंतु न ठेवता इथे राहा प्लीज. मी बाकीची व्यवस्था करते. दादा चहा. अगं राजू, आहेस का? बोला की ते. अगं ते कैरीचं लोणचं केलं असशील ना, मला पाहिजे होतं. ते आत्ता कुठं वेळ त्याला अजून. अगं अजून किती वेळ घेशील? उन्हाळा संपला आणि आता पावसाच्या तोंडावर नाही लोणचं मुरायला घातलं तर वर्षभर खाणार कसं ग? हा ते तर आहेच. आणि एक काम कर, तू जेव्हा बी लोणचं घालशील ना तेव्हा मला 1 वर्षाचं लोणचं घाल. लई चव आहे बघ तुझ्या हाताला राजू. चल येते मी. दादा, या वर्षी उन्हाळा कसा गेला कळलं पण नाही. आपल्याकडे तर दरवर्षी आमरसाच्या पर पंक्ती उठायच्या, पण या वर्षी आंब्याची एक पण पेटी आली नाही आपल्या घरात. गुळ आंबा केला नाही, लोणचं केलं नाही, काहीच करता आलं नाही मला. हो राजूताई, पण ज्या लोकांना आंबे आवडतात ना, ती लोकच नाही या घरात. तेज वाक्कान धनु दीदीला माहिती आहेत ना किती आंबे आवडतात. त्या जर असत्या ना तर त्यांनी दादाला असं सोडलंच नसतं. पेट्याच्या पेट्या संपवल्या असत्या आंब्याच्या. हा अगं, पण अजूनही वेळ कुठे गेलीये? आत्ताही आपण आंबे आणून खाऊच शकतो की. पण वहिनी, प्रश्न आंब्याचा नाहीये. या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत काय मजाच नाही आली. सगळेच टेन्शन मध्ये होते. असं वाटलंच नाही की मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. भागूबाई, मला तर वाटतं आपला उन्हाळा आता असाच जाईल. चला आपण आपली कामं करू. तू कपडे भिजत घाल, मी बाकीची कामं करून येते. हा आले वहिनी. थांबा. काय झालं दादा? हे काम, टेन्शन, घरातल्या गोष्टी हे सगळं होतच राहतील. या सगळ्यात आहे ना आपण आपलं जगणं विसरत चाललोय. जेव्हा जेव्हा असं वाटेल ना तेव्हा 2 पावलं मागं यायचं आणि आनंद शोधायचा. आणि तो कसं शोधायचा? आनंदाचं क्षण तयार करायचं. आतापर्यंत उन्हाळ्यातले जे दिवस वाया गेले, जे टेन्शन मध्ये गेले ते गेलं, पण इथून पुढचा दिवस आहे ना, त्या दिवसात आपण मजा करायची. हा दादा, पण नेमकं करायचं काय?